राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुद्धा झाली। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उद्या चर्चा होणार असल्याची ही माहिती आहे। आपले प्रतिनिधी पंकज दळवी फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। पंकज, खरं तर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बातचीत झालेली आहे तीनही नेत्यांमध्ये। उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मधलं बातचीत महत्त्वाची आहे। काय नेमकी बातचीत झाली, काही तपशील समोर येतोय? विक्रांत, तिन्ही नेत्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा ही बैठक झालेली आणि या बैठकीमध्ये एकंदरीत ज्या बेसिक चर्चा जी आहे, प्राथमिक चर्चा जी आहे ती झाल्याचं समजतंय। आणि त्याच्यानंतर जी उद्या जी आहे ती दिल्लीतल्या नेत्यांसोबत या बाबतीत चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतर नक्की काय निर्णय घ्यायचा त्या बाबतीतले अंतिम प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। बैठकी दिल्लीमध्ये जी उद्या बैठक आहे ती बैठक संपल्यानंतर राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या हालचाली ज्या आहेत त्यांना वेग येणार आहे। आज या तिन्ही नेते कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलले आणि त्याच्यानंतर आता ताज लँडसेंडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत। त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आहे। या बैठकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची जी आहे ती निवड केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल। काही मिनिटातच एकनाथ शिंदे हे बैठकीच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आमदारांशी ते संवाद साधतील। याच बैठकीत गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर उद्या दिल्लीमधल्या हालचालींना जो आहे तो वेग येईल आणि उद्या दिल्लीतल्या नेत्यांसोबत चर्चा जी आहे ती केली जाईल आणि त्याच्यानंतर उद्या सत्ता स्थापनेसंदर्भातल्या हालचालींना वेग येईल। अर्थात सत्ता नक्की स्थापन करताना कुठल्या मुद्दे असतील, नक्की कोणाला करायचं, जागांच्या वाटपासंदर्भात कसं एकमत करायचं या बाबतीमध्ये जी आहे ती चर्चा झाल्याचं समजतंय आणि त्याच्यानंतर ही प्राथमिक चर्चा होती। नक्की कोणाच्या काय भावना आहेत, कशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातील, कशा पद्धतीनं पुढची एक स्ट्रॅटेजी असेल, या सगळ्याविषयी चर्चा जी आहे त्या तीन नेत्यांनी कॉन्फरन्सवरती केल्याचं समजतं। खरं आहे पंकज, तुम्ही आता बोलताना ज्या बैठकीचा उल्लेख केला त्या बैठकीविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत असेच जोडलेले राहा।